श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहेत आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी 9:17 होणार आहेत. आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा वेगवेगळा असतो आणि कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करत असतो. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून या दिवशी आपण चंद्राच्या प्रकाशात तापवलेले दूध किंवा खीर जी आहे तर ती ग्रहण केली जाते. असे मानले जाते की यामुळे चंद्ररश्मीतून अमृत मिळते. या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात? कारण या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये फिरत असते. कोण जागत आहे, कोण जागरण करत आहे, लक्ष्मीची सेवा करत आहे असं ती विचारते. आणि यामागे असे मानले जाते की जे लोक रात्री 12पर्यंत जागे आहेत, लक्ष्मीची सेवा, आराधना, उपासना करत आहे, त्यांना देवी आशीर्वाद देत असते, धन, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता झोपलेला असतो त्या घरात अलक्ष्मीचा वास होतो आणि म्हणून त्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुरू होतात. आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं असतं. घरातील सर्व लाईटी ज्या आहेत तर त्या चालू ठेवायच्या असतात. आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या दिवशी लक्ष्मी, भगवान कुबेर, चंद्रदेवता यांचे पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं. धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने फक्त 24 तासात घरात पैसा येईल. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला प्राप्त होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. बघा, या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती विहार करत असते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच भगवान इंद्राचीही पूजा करावी. यामुळे भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडांची पूजा केल्याने व्यक्तीसाठी संपत्तीचे दरवाजे हे खुले होतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच या झाडाच्या पूजनाने धनप्राप्तीसोबतच नशीबही आपलं उजळू लागते आणि घरात धन, संपत्ती, पैसा हा कधीही कमी पडत नाही. कारण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या झाडांमध्ये वास करत असते आणि म्हणून या दिवशी या झाडांची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल,
जिथे तुम्ही 1 रुपया कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही. तर लक्ष्मीला आपल्याकडे स्थिर करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या सेवा, उपासना ज्या आहेत तर त्या करत असतात. आणि म्हणून आपल्याला देखील कोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल. जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे. या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना दुधाने, दह्याने, पंचामृताने अभिषेक करायचा असतो. छान देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हे उपाय जे आहे तर ते करू शकता. जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही सायंकाळी 4 नंतर न केले तर अतिशय उत्तम, कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहेत. म्हणून तुम्ही सायंकाळी 4 नंतरनं हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील. परंतु ज्यांना 4 नंतरनं शक्य नाही त्यांनी सकाळी केला तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. मग तुम्ही मातीची पंती घेतली किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा 100% प्रयत्न करायचा आहे, कारण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करत आहे. आणि लक्ष्मीला तुपाचा वास हा खूप प्रिय आहे. तुपाच्या वासाने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित सुद्धा होत असते. म्हणून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता ताई, आमच्या घरात खायला तूप नाही, दिव्यात कुठून घालणार? तर अशावेळी तुम्ही तेल घातलं तरी चालेल, परंतु ज्यांच्याकडे तूप आहे त्याने तूपच या दिव्यामध्ये घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. वात लावताना त्याला हळदी कुंकू लावून थोडीशी लाल पिवळी करायची आहेत आणि ती वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत. यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एका ताटामध्ये घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला एक कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे. यानंतर अगरबत्ती किंवा धूप घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सगळ्या वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. तांदळाचा किंवा फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याची वात ही उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा लावा, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि म्हणून तिकडे वात येईल अशा पद्धतीने तुळशीपाशी हा दिवा लावायचा. यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावायचा आणि हे जल जे आहे तर ते तुमच्या दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श हा तुळशीला करायचा आहे आणि एक हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे. डावा हात छातीवरती ठेवायचा आणि उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे तर ती तुम्ही व्यक्त करू शकता. आर्थिक समस्या असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्ही व्यक्त करायची आहेत. आणि पुन्हा दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. बघा, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर तुळशीमध्ये वास करत असते. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपण आपल्या घरातल्या तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो, परंतु अचानक ती सुकते, वाळून जाते. तर अशावेळी बघा, आपल्या कुटुंबावर एखादं संकट किंवा विघ्न येणार असतं, परंतु घरातली तुळस ते विघ्न, संकट स्वतःवरती घेत असते आणि स्वतः जळून जात असते. परंतु आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट, विघ्न येऊ देत नाही. आणि तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जो व्यक्ती नित्य नेमाने तुळशीची पूजा करतो त्या घरामध्ये कधीही गरिबी आणि दरिद्री ही राहत नाही. म्हणून तुम्हाला या दिवशी असा उपाय जो आहे तर तो आवर्जून तुमच्या घरातील तुळशी संबंधित नक्की करायचा आहे. प्रत्येकाने करा.
त्याचबरोबर तिथे सायंकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तिथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला पुन्हा एकदा लावायचा आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहिला तर अतिशय उत्तम, कारण रात्री 12 वाजता माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. ती बघत असते कुठे दिवे लावले आहेत, कुठे अंधार आहेत, कुठे उजेड आहेत किंवा कुठे सेवा करत आहेत, कोण जागरण करत आहे, तर ती पाहत असते आणि त्या घरावर ती प्रसन्न होते. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा या कोजागिरी पौर्णिमेला करायच्या आहेत. त्याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष. बघा, पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास असतो आणि या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला या पिंपळाच्या पानासंबंधित अनेक उपायसुद्धा केले जातात. या झाडाची पूजा जर आपण केली तर साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येत असते. आणि म्हणून तुम्हाला या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून डावा हात छातीवरती ठेवायचा आहे आणि आपली मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत. या दिवशी या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला या 2 पैकी तुमच्या घरी एक जरी झाड असेल तर त्याला तुम्हाला स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि दोन्ही झाडं असेल तर दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेला करायची आहेत. नक्की करा, लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होऊन पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.